कलावती आई चरित्र भाग 17 कठोर तपश्चर्या रुक्माबाईंची त्या वेळची तपश्चर्या खरोखरच असामान्य होती. त्यांचे नेसाव्याचे एकचे एक लुगडे होते. अंघोळीच्या आधी त्याचा अर्धा भाग त्या धुवून वाळवीत आणि अंघोळ झाल्यावर तो भाग नेसून दुसरा अर्धा भाग धुवून वाळवून तो त्या नेसीत असत. अशा प्रकारे त्यांचे 3 महिने निघून गेले. त्यावर अक्कलकोटच्या राणीचे मठात येणे झाले. वरील गोष्ट जेव्हा त्यांना समजली तेव्हा त्यांनी 2 पातळे व 4 वार कापड रुक्माबाईंना देऊ केले, पण ते त्यांनी घेतले नाही. त्यावर राणीने हो गोष्ट महाराजांच्या कानावर घातली. दुसरे दिवशी सकाळचे प्रवचन संपताच महाराजांनी राणीकडून ती पातळे रुक्माबाईंना देवविली. रुक्माबाईंच्या अंगावर जरी उंची वस्त्रे किंवा दागदागिने नव्हते तरी त्यांची ती सतेज गौरवर्ण काया, नेहमी प्रसन्न असणारी मुद्रा, पांढरा पोशाख, कपाळाला भस्म, हातात स्मरणी, चेहऱ्यावरचे अप्रतिम तेज, तीव्र वैराग्यवृत्ती आणि अवघे 19 वर्षाचे वय हे सवे पाहिल्यावर कोणाच्याही मनात त्यांच्याविषयी पूज्यभाव उत्पन्न झाल्याशिवाय राहत नसे. मठात आलेली बडोदा, देवास, बाल्हेर, जव्हार, अक्कलकोट, सावंतवाडी, जत इ ठिकाणची राजघराण्यातील मंडळी त्यांच्याकडे पाहून कोणी या अष्टपैलू आहेत तर कोणी या सद्गुणांचा जणू अर्कच, तर कोणी या साक्षात देवीचा अवतार आहेत असे निरनिराळ्या प्रकारे उद्गार काढीत. ही मंडळी आपापल्या गावी परत जातेवेळी आपल्याकडे येण्याविषयी रुक्माबाईंना आग्रह करीत. त्यावेळी सर्वांना मानेनेच त्या नकार देत असत. रुक्माबाई आपण होऊन कोणाशीच बोलत नसत. त्यांच्या जिभेवर नेहमी नमः शिवाय हा मंत्र सारखा घोळत असाव्याचा. कामाव्यतिरिक्त इतर वेळी त्यांच्या हातात जपमाळ असाव्याची. त्या झोपतेवेळी अंथरायला पोते व उशाला वीट घेत असत. आहाराकडे तर त्यांचे मुळीच लक्ष नसाव्याचे. यर्च्छेने जर कोणी केळी, पोहे, खजूर इ वस्तू आणून दिल्यास तेवढ्या त्या खात असत. नाही तर नुसत्या तळ्याच्या पाण्यावर त्या 8 दिवस राहाव्याच्या. पुढे ही गोष्ट लक्षात आल्यावर एके दिवशी भटकळबाईंनी, रोज प्रसादाला तू भोजनशाळेत हजर का राहत नाहीस, असा रुक्माबाईंना प्रश्न केला. तेव्हा भोजनरूपी प्रसाद घेण्याची एकदा मनाला जर सवय लागली तर उद्या मला कधी जेवण मिळेल की नाही या आशेच्या मागे लागून मुख्य कर्तव्य जे गुरुप्रेम संपादन करणे त्यावरचे माझे लक्ष कमी होईल म्हणून मी मुद्दाम टाळीत असते असे रुक्माबाईंनी तिला उत्तर दिले. पुढे एके दिवशी त्या बाईने, आम्हाला 3 तासांनी सारखा आहार घ्यावा लागतो परंतु रुक्माबाई काहीच न खाता नुसत्या पाण्यावरच राहते हे कसे, असे महाराजांना विचारले. तेव्हा खाणे, पाहणे, ऐकणे इत्यादी तिच्या सवे इच्छा मागच्या जन्मीच पूर्ण झाल्या आहेत असे महाराजांनी उत्तर दिले. क्रमशः हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आईचे चरित्राचा व्हिडिओ रोज पहा आणि भक्तिरसात सहभागी व्हा. आपल्या प्रेम आणि समर्थनाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.